पण खरंच सर्पमित्र स्वतः जीव धोक्यात घालून हे काम करतात. आपल्या सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये जवळजवळ पाहिलं तर 20 ते 25 साप कॉमन सापडतात. यामध्ये जर अतिविषारीचा जर विचार केला आपण फक्त 4च असे साप आहेत की जास्त प्रमाणात अतिविषारी प्रमाणात आपण गणू शकतो. म्हणायला दिसला म्हणजे पूर्णपणे कळ असतो आणि पांढरा पट्टे असतात किंवा डॉट डॉट असं असतं. हा एकदम सायलेंट किलर म्हणून त्याला ओळखलं जातं. दुर्मिळ, खूप दुर्मिळ आहे. किती असते त्याचं सेंटीला त्याची लांबी वगैरे? लांबी 30 सेंटीमीटर, अर्धा फूट. अर्धा फुट 30 सेंटीमीटर. हा, सोलापूर. आणि बारीक असतो पेनच्या साईजचा, एक कांडीच्या बारीकच. अँटी स्नेक विनेम, ASV म्हणतो आपण त्याला. अँटी स्नेक विनेम म्हणून इंजेक्शन असतं, ते आपल्याला सलाईनच्या द्वारे आपल्या शरीरात दिलं जातं. सलाईन मार्फत ते सोडतात. शांत वातावरणामध्ये साप हळू बाहेर येतात. आता विहिरीतले कॉल जे आहेत, कंपल्सरी विहिरीतले जर कॉल असेल तर ते आम्हाला येतात. आता नमस्कार, लोकप्रधान न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आज श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमी सर्वत्र साजरा होत आहे. नागपंचमी सणानिमित्त सर्व महिला असतील किंवा घरातील सर्व कर्ते पुरुष असतील आज एकदम खुश आहेत, कारण श्रावणातील हा पहिला सण असतो. आणि ह्याच नागपंचमीच्या अनुषंगानं आज आपण लोकप्रधान न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये सोलापूर शहराच्या काही भागांमध्ये दिवस रात्र नागरिकांच्या कॉल आल्यानंतर, नागरिकांचा फोन आल्यानंतर दिवस रात्र न बघता कामधाम सोडून सर्प पकडायला गेले जाणारे काही सर्प मित्र आज आपल्याशी संवाद साधणार आहे. नेमकं सोलापूर शहरामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या सापाच्या प्रजाती आढळतात, साप पकडताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे, आपल्या घरात आजूबाजूमध्ये साप आढळला तर काय करायला पाहिजे, आणि सर्प मित्रांचं म्हणजे रुटीन जे आहे, म्हणजे दिनक्रम ज्याला आपण म्हणतो, ते कशा पद्धतीनं सुरू असतंय, या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्याकडे सोलापुरातील नावाजलेले सर्पमित्र दीपक इंगळे साहेब आहेत. आणि माझ्या बाजूला भीमसेन लोकरे हे देखील सर्पमित्र म्हणून आहेत, आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या शेजारी रविचंद्र स्वामी. तर आपण सुरुवात करूया आजच्या या नागपंचमीच्या या सणाच्या दिवशी सर्पमित्रांशी गप्पा चालू करूया. सुरुवातीला आपण दीपक इंगळे दादा यांच्याकडे जाऊ. दादा, किती वर्षापासून तुम्ही साप पकडताय, काय तुमचा परिचय थोडं आहे? मी सर्पमित्र दीपक इंगळे, राहायला बुधवारपेठला आहे. मी गेल्या 25-30 वर्षापासून सर्पमित्र म्हणून काम करतोय, आणि बरेच वर्षापासून संकटातनं या क्षेत्रामध्ये उतरलेला आहे. घरच्यांचा विरोध होता, मिसेसचा विरोध होता. ते म्हणले साप पकडल्यानंतर तुम्हाला ह्यात काय फायदा आहे. पण आज मला खरं त्या सरकारचं अभिमान वाटतोय, अभिनंदन करतो. बावनकुळेने जे काय सर्पमित्रांना 10 लाखाचा विमा उतरलाय, ती खरं आज मला म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. त्यांचं मी अभिनंदन करतो. पण खरंच सर्पमित्र स्वतः जीव धोक्यात घालून हे काम करतात, आणि घरच्या कुटुंबाची देखील पर्वा करत नाहीत. कुणाच्या घरी कॉल आला अर्धरात्री किंवा जेवता ताटातनं उठून आम्ही त्यांच्या घरी जातो. त्यांच्या कुटुंबातल्या जर घरात साप असेल, त्या कुटुंबाला संरक्षणासाठी आम्ही त्यांची साप पकडला पुन्हा जंगलात निसर्गात आणायला सोडतो. पण कधी असं आम्हाला सरकारने आजपर्यंत आम्हाला आनंद भेटला की सरकारने 10 लाखाचा उतरला, चांगले केले. तुम्ही कधीपासून आपल्या क्षेत्रात आहात? मला खरंच आज अभिमानाने सांगावं असं वाटतं की मी इयत्ता 4थी मध्ये असताना शाळेत मला शाळेमध्ये एक प्रकल्प दिला होता की वन्यजीवांची माहिती आणि त्याचा तुम्ही अभ्यास करून गोळा करा. व ते माहितीचा मी अभ्यास करत असताना मला सर्पांच्या बाबतीतली माहिती मला थोडा ओढा वाढला. त्या काळी मी लहान असताना स्टिकर मिळायचे, सापांच्या फोटोचे स्टिकर, आणि त्याच्यावर नाव आणि प्रकार, विषारी, इंग्रजीमध्ये कोब्रा आणि मराठीमध्ये नाग, हे त्याच्यात मला ते आवड निर्माण झाली. आणि मग मी पुस्तकं वगैरे घेण्याचा प्रयत्न केला, परंतु एक शोकांतिका अशी होती की सोलापुरात सापांच्या माहितीचं पुस्तकच मिळत नव्हतं. आणि योगायोग एक महत्वाचा एक माझ्या जीवनामध्ये एक किस्सा घडला की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यक्रम होता आपल्या इथे हरिभाई देवकर शाळेच्या बाजूला सारस्वत म्हणून हॉल आहे, ब्राह्मण मंडळ. हो, त्या ठिकाणी नरेंद्र दाभोळकर सर स्वतः आले होते. मी खूप लहान होतो त्यावेळेस, आणि मग मला आवड होती की असे ते प्रयोग वगैरे दाखवायचे. ते पेपरामध्ये मी बातमी वाचली की नरेंद्र दाभोळकर सरांचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे. तो कार्यक्रम पाहण्यासाठी मी गेलो तिथं, आणि ते
पहिलवान सरांना, दाभोळकर सरांची माझी भेट झाली. सरांना सांगितलं की मला सर्पमित्र व्हायचं सर, पण मला माहिती मिळत नाही. तर मला दाभोळकर सरांनी साप नावाचं निलिम कुमार खैरे सरांनी लिखित पुस्तक मला दिलं, त्यांनी अच्छा, भेट दिली. हो, माझ्या जीवनातलं खूप वय म्हणजे किती होतं तुमचं तेव्हा? मी त्यावेळेस 4थीला होतो. अच्छा, म्हणजे हो, 4थीला. चौथीची हो, 4थीची गोष्ट आहे. तेव्हापासून तुम्ही तेव्हापासून, या हो. सापांच्या जगतामध्ये आहेत. हो, मग तिथं मग मला असं एक कळलं की फक्त आता सर्पमित्र त्या काळी मी पेपरात दीपक सरांचं नाव वाचायचं हा. त्यावेळेस. जुने सर्पमित्र आहेत वरिष्ठ, अशफाक मुच्छाले सर होते सोलापुरात. अशा अनेक दिग्गज सर्पमित्र आपल्या सोलापूरचे आहेत आणि त्यांचं नाव वगैरे वाचायचो. पण मला एक ओढा वाटला की मलाही सर्पमित्र व्हायचं, पण कसं व्हायचं, कुठं प्रशिक्षण दिलं जातं, याचा काही अभ्यास नव्हता. पण मी एक सुरुवात केली की सापांची माहिती तर आपल्याला मिळाली तर आपण सर्पमित्र होऊ शकतो. मग मी पुस्तकं वाचनाचा छंद लागला, पुस्तकातून अभ्यास केला. मग आता या सध्याच्या घडीला मी किती निसर्ग वर्ष झाले आता? आता जवळजवळ झाले 17-18 वर्ष झाले. कुठल्या भागात असतात मी तुम्ही? विजापूर रोड परिसर. विजापूर रोड हो. सैफुल वेळ. तर आता सध्या मी निसर्गप्रेमी म्हणून माझी सर्पमित्र संस्था आहे, अच्छा. संस्था चालवतो. रविचंद्र स्वामी आहेत माझ्या बाजूला. तुमचं काय परिचय? रविचंद्र स्वामी माझं नाव. मी सैपूल पासून इकड साईडला माझं सगळं तिकडं. किती वर्षापासून? मी जवळपास 2006 पासून. कशी आवड निर्माण झाली? मी तसं बघायला गेलं मला डिस्कवरी बघायची खूप आवडते. त्या डिस्कवरी ते बघत बघत मी त्यात बघत बघत मी हे शिकलं याच्यात. आणि आमच्या इथं कसं पाणी असायचं, साचायचं, त्या पाणी साचून त्यात कंटिन्यू साप निघायचे. अच्छा, हा. साप निघता निघता सर्व मित्र यायचे, आल्यानंतर त्यांनी पकडायचे. मग त्यांनी पकडलं, मी का नाही, मग त्या ह्याच्याने मी आवाज निर्माण झाली. मग मी एकदा पकडायला गेलो, एक दोनदा चावून घेतलं. मग नंतर मी त्याच्यात शिकत गेलो की बाबा हे या प्रकारात विषारी कुठला, बिनविषारी कुठला, हे शिकत जाऊन त्या पद्धतीला मी आलो आता सध्या. तर अच्छा, किती वर्ष झालं तुम्ही आता याच्यात? जवळपास 2006 पासून झाले 17-18. आता आपण चर्चेला आपण सुरुवातच करतोय. आता आपण दीपक हिंगळे सर, तुमची एक नॅचरल ब्ल्यू कोब्रा म्हणून संघटना देखील आहे. बरं. काय त्या संघटनेविषयी काय? सर, नॅचरल ब्ल्यू कोब्रा गेल्या 30-35 वर्षापासून आपली संस्था चालू आहे आणि आपल्या ग्रुपमधून बरेच सर्पमित्र सोलापूर जिल्ह्यामध्ये तयार झालेले आहेत. आजपर्यंत सर्व जिल्ह्यामध्ये, औरंगाबाद म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले सर्पमित्र आपल्या लेवलचे आहेत. आणि ही संस्था आम्ही चालत असताना बरंच काय आम्हाला अडचण पण आलेत. वन विभागाची अडचण आली, तुम्ही साप बाळगू नका, सर्प प्रदर्शन करू नका. अहो, पण सर्प प्रदर्शन करत्या वेळेस लोकांना जागृत होणार कसं, लोकांची भीती होणार कमी कशी. आम्ही प्रत्येक वेळा सांगायचे, लोक म्हणणार नाही 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 तुमची बरोबर नाही असं. मग आम्ही बरेच प्रयत्न केला, पण आज जे काय सर्पमित्र झालेत त्यांच्या पद्धती राहते सगळे व्यवस्थित. आणि तर माझा एक प्रश्न आहे, आतापर्यंत तुम्ही किती साप पकडले? मी आजपर्यंत कमी कमी ना पावजन म्हणजे नाग, मनार, घोणस, पुरुषे, आणि त्यानंतर नॉन पावजन धामण, ट्रिंकेट, कवड्या, धूळ नागिन, बरेच असे बिनविषारी आणि विषारी साप निसर्गाच्या सानिध्यात सोडून मी 25-30 हजार पर्यंत मी निसर्गाच्या सानिध्यात मी साप सोडलेले आहेत. ते पण सापाला न इजा होता सुरक्षित ठिकाणी, जिथं लोकवस्ती नाही अशा ठिकाणी मी जंगलात साप सोडलेले आहेत. आता सापाला मी जीवदान दिलेत. आणि साप पकडत पकडत इतर पण अनेक पक्षी, वन्यजीव, जे काय आहे, जखमी प्राणी असतील किंवा पक्षी जखमी असतील किंवा साप जखमी असेल, त्याला प्रथम उपचार करून त्याला निसर्गात सानिध्यात सोडलेला आहे. असं बरेच मी काम केलेलं आहे. आणि मला सगळ्यांचा, सोलापूर शहराचे पहिले सर्पमित्र आहेत आमचे भरत छडा पण आहेत, अशफाक होते, नंतर परत असे बरेच चांगले चांगले सर्प नामवंत होते. पण खरं तर आमचे गुरुवर्य म्हणलं तर आमचे कात्रज सर्प उद्यान संचालक चे निलम कुमार खैरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पुस्तक वाचून आज मी या स्टुडिओमध्ये सर्पमित्र म्हणून तुमच्यासमोर उभा आहे. आणि खरं तर मी त्यांचं अभिमान मला वाटते, निलम कुमार खैरे सरांचा. स्वतःच्या कुटुंबात त्यांनी विचार केले नाहीत, पण त्यांचा उजवा हात त्यांनी गमावलाय त्यांचा. म्हणजे वायपर विषारी साप चावल्यानंतर त्यांचा हात कट झालाय. खरं तर ना, विषारी सापापासून ते हात कापला नाही गेला, पण डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळं, डॉक्टरांच्या हलगर्जीमुळं निलम कुमार सरांचा हात कापला गेलाय. का केवळ डॉक्टरमुळं. डॉक्टरने तर व्यवस्थित ट्रीटमेंट दिली असते तर सरांचा आज हात राहिला असता. पण आज झालंय काय, तर मग सरांना बाईट झाला घोणस. मग ती हात कट झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या मिसेसला, त्यांचा साखरपुडा झाला होता निलम कुमार सरांचा, आणि ती बोलली त्यांच्या मिसेसला, म्हणलं बाळा आता आपला जो साखरपुडा झालाय तर तू माझा हात गेलेला आहे, तर तू आज पासून मला दुसरं तू पती बघ. मग तिने नाही म्हणली,
ते तुमचा हात उजवा गेला असेल ना तर मी उजव्या म्हणून तुमच्या पतीमे राहीन असं त्यांनी शब्द दिलेले आहेत. आणि खरं तर नीलकुमार खैरेंच्या सरामुळं आज आम्हाला त्यांनी प्रत्येक मार्गदर्शन करतात. कुठल्याही जिल्ह्यात जाऊ द्या फोन करतात की दीपक असा असा आपल्याला कार्यक्रम करतात या. मग त्या विनामूल्य आम्ही स्वतःच्या खर्चाने आम्ही तिथे पोहोचतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तिथे उपस्थित राहतो. पण आज खरंच आहे ना सरांमुळे आज आम्ही आज सर्पमित्र उभा आहे. सर्पमित्र म्हणून. हा आणि चांगलं काम आहे. त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभतं. हा त्यांचं मार्गदर्शन नीलकुमार खैरे कात्र सर्प उद्यान. त्यांचे अनेक सेमिनार देखील होतात म्हणजे. हो मला भीमचंद साहेब सांगा, सोलापूरच्या म्हणजे काय वैशिष्ट्य आहे जर राहतात तुम्ही? हो. सोलापूरच्या म्हणजे परिस्थितीचं काय वैशिष्ट्य आहे, म्हणजे कुठले कुठले साप आढळतात इथं काय? आपल्या सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये जवळजवळ पाहिलं तर 20 ते 25 साप कॉमन सापडतात. कॉमन. यामध्ये जर अतिविषारीचा जर विचार केला आपण तर फक्त 4च असे साप आहेत की जास्त प्रमाणात अतिविषारी प्रमाणात आपण गणू शकतो. एक आहे नाग, जो भारतीय नाग म्हणतो आपण, त्याला इंग्रजीमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोब्रा म्हणतात. तो भारतीय नाग अतिविषारी आहे. त्यानंतर घोणस, ज्याला इंग्रजीमध्ये रसल वायपर म्हणतात. रसेल वापर. हा, ग्रामीण भागामध्ये या घोणसला परड सुद्धा म्हणतात. परड हा सुद्धा अति प्रमाणात आपल्या सोलापूर शहर जिल्ह्यात आहे. त्यानंतर मण्यार आहे, कॉमन क्रेट म्हणतो आपण त्याला. मण्यार जातीचा हा साप सोलापुरातच नाही, भारतातच नाही तर आशिया खंडामध्ये हा साप अतिशय विषारी म्हणून गणला जातो. अच्छा. आणि त्यानंतर फुरसा जातीचा एक साप आहे, तो अतिविषारी आपल्याकडे क्वचित आढळतो परंतु आढळतो. असं हे 4 जातीच्या प्रमुख सर्प आपल्याकडे विषारी म्हणून आढळतात. एक 5वा एक पोळा आहे, पण तो त्याचा एक विशेष सांगायचं गेलं तर तो जरी विषारी असला तरी आजपर्यंत आमच्या अभ्यासात त्याच्या दंशापासून काही धोका झालेला आम्हाला आढळलेला नाही. म्हणजे ते अतिशय लहान असतो तो साप, त्याचे विषदंतही लहान असतात. विष जरी असलं तरी ते आपल्यावर परिणाम होत नाही, पण तो अतिविषारी साप आहे हे मानावं लागेल आपल्याला. तो 5वा कधीतरी क्वचित आढळतो आपल्याकडे. सोलापूर जिल्ह्यामध्ये कोवळा नोंद झालेला आहे. कोवळा साप जो आहे कोवळा स्नॅक त्याला इंग्लिशमध्ये बोलतो, 30 सेंटीमीटर पर्यंत राहतो. अर्धा फूट पर्यंत. अर्धा फूट. आणि हा विषारी साप आहे. पूर्ण ब्लॅक तोंड असतो आणि शिकतो 2 काळे डॉट असतात. अच्छा. हा. आणि खालचा भाग जो असतो तो थोडं भगवा कलरचा असतो आणि तो हा विषारी साप. आणि नीलकुमार खैरे सर बोलतात आम्हाला अति विषारी साप आपल्याला हा पोवळा साप आपल्या सोलापूर शहरामध्ये भेटतो, त्याची नोंद झालेली आहे. हा म्हणजे दुर्मिळ आहे का? हा, दुर्मिळ, खूप दुर्मिळ आहे. किती असते त्याची लांबी वगैरे? लांबी 30 सेंटीमीटर, अर्धा फूट. अर्धा फुट आहे हा, 30 सेंटीमीटर. सोलापूरला आढळतो. हा, सोलापूर. आणि बारीक असतो पेनच्या साईजचा, एक अंडीच्या बारीक. आणि तो आपल्या बुधवार कुठे आढळलं? कुठे जास्त आपला पॉलिटेक्निक सम्राट तो रूपाभवानी परिसर या परिसरामध्ये हाय. दिसायला कसा असतो कलर? पूर्ण हे असतो चॉकलेटी कलर आणि तोंड ब्लॅक असतो. आणि त्याच्या तोंडावरती 2 असे डोस पांढऱ्या रेषा असतात आणि मधला भाग जो असतो असतो, शेवटच्या शिफ्टीच्या बाजूला जो असतो त्याला 2 काळे डोस असतात, म्हणजे काळे डिझाईन. म्हणजे डन केलं की म्हणजे तो बाईटचा काय धोका नाही आजपर्यंत, त्याचा सापाचा म्हणजे धोका झाला नाही. अच्छा. तो बाईट करू शकत नाही. एकदम शांत म्हणजे स्वभावात आहे तो, विषारी काय असं ना, पण त्या सापांपासून माणसाला काही धोका नाही. आणि असे काय मला म्हणजे चांगलं जायचे साप. स्वामी साहेब, नाग वगैरे तुम्ही रिस्क केलंय? नागाविषयी थोडं काय सांगा. नागाबद्दल, नाग हा दिसायला ही एकदम बघितल्यानंतर त्या अंगावर गहू कसं असतं त्यानुसार ते गव्हासारखं असं दिसलं तर समजा तो नाग. आणि त्याची तोंड जराशी अशी मोठी असते, पण ते तोंड बघितल्यानंतर जेव्हा माणूस जवळ जातं ते फणा काढून आवाज करायला चालू करतात. आवाज केल्यामध्ये समजून घ्यायचं तो विषारी. एक नाग आणि घोणस हे 2च असे आहेत की आवाज करणारे. हे आवाज जर आला समजायचं की नाग किंवा घोणस दोन्हीपैकी आहे. नाग हे सहसा म्हणजे मनुष्य वस्तीच्या परिसरात आढळतो. हो, आढळतो. मी सांगायचं म्हटलं तर आता एकदम सुशिक्षित एरिया आहे काय, तिथं असं हे गटर म्हणा किंवा असं कुठली गोष्ट नाही, कसं कॉलनीची नाग पकडेल. नाग पकडेल किती लांबीचे असतात? साधारण 5-5.5 फूट पर्यंत असतं. आपलं म्हणजे काय वैशिष्ट्य आहे म्हणजे नागाचे? नाग हा अतिविषारी आहे. या नाग जातीच्या सापामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असतं. अच्छा. हे न्यूरोटॉक्सिक विष मानवी शरीरासाठी खूपच घातक आहे. जर एखाद्या नागाने एखाद्या माणसाला जर दंश केला तर त्या विषाचा परिणाम असा होतो की आपले जे नाजूक भाग असतो, आपण नर्वस सिस्टीम म्हणतो, त्याच्यावर त्या विषाचा आघात होतो. आणि ते विष शरीरात पसरत असताना त्या विषाचा परिणाम हृदयावर आणि किडनीवर सुरुवातीला होतो.
आणि त्यानंतर मेंदूपर्यंत तो मार्ग शोधत असतो की सरकण्याचा. तो संपूर्ण शरीरात जर ते न्यूरोटॉक्सिक विष भिनला तर माणूस दगावू होऊ शकतो. किंवा म्हणजे दंश झाल्यानंतर किती तासात त्याला प्राथमिक उपचार मिळाला हा, पाहिजे? जवळपास जर आपण पाहिलं, एक महत्वाचा मुद्दा आहे हा, कारण हे लोकांना माहित असणं खूप गरजेचं आहे. हा. काही प्रमाणात काय होतं, एखादा साप चावला की लोक घाबरून जातात, सर्वात प्रथम घाबरतात, त्यानंतर नाही प्रयोग करायला बघतात. बांधायचं, एखादा साप चावला तर घट्ट आवळून बांधायचं किंवा ब्लेडने मारायचा आणि परत आपण हॉस्पिटलला जायचं, अशा लोकांच्या मनात काही गैरसमज भरलेले आहेत. तर साप चावल्यानंतर आम्ही एक सांगू इच्छितो की कोणताही किती जरी विषारी साप चावला तर आपल्याला 1.5 तास तर कालावधी सहज असतो. 1.5 तास. तर उपचार घेण्यासाठी, म्हणजे आपल्याला काहीच होत नाही, आपला जीव वाचू शकतो 1.5 तासाच्या नंतर जरी इलाज सुरू झाला तर. पण त्यासाठी आपलं एक मन स्थिर राहिलं पाहिजे. आपण जर घाबरलो तर आपलं ब्लड सर्क्युलेशन जास्त होतं, त्या भीतीमुळे जे विष रक्तामध्ये संत गतीनं पसरत असतं ते घाबरल्यामुळे जास्त गतीनं पसरतं. आणि त्यामुळे आपण कोणत्याही जर एखाद्या व्यक्तीला सर्प चावला असेल तर तो न घाबरता एक विश्वास ठेवून, डॉक्टरांवर विश्वास ठेवून आणि दवाखान्यावर उपचारावर विश्वास ठेवून काहीही न करण्याचा प्रयत्न करतात, ताबडतोब दवाखान्यात जाण्याचा प्रयत्न करून त्या डॉक्टरांना व्यवस्थित सांगितलं पाहिजे की मला असा साप चावलाय. जर अजून एक गोष्ट करताच आली सर्वसामान्य नागरिकाला की जर साप चावलेला त्याने पाहिलाय तर त्याचं वर्णन लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. रंग कसा होता, लांबी वगैरे. कारण काही प्रमाणात असं आहे की आपल्याकडे सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये विषारी पण साप आहेत आणि बिनविषारी पण आहेत. काही लोक म्हणजे असं सांगतात बिनविषारी चावलेला असतो पण विषारीचं वर्णन डॉक्टरांना सांगतात. पण डॉक्टर सुद्धा म्हणजे कसं आहे, उपचार करत असताना डॉक्टर विचार करतात की त्याला त्रास काय होतो, त्याच्या शरीरात किती विष भिजलेला आहे, हा सगळा अभ्यास करून ते उपचार चालू करतात. मग कधी कधी विषारी साप चावलेला असते आणि पेशंट सांगतो की बिनविषारी साप चावलाय, वर्णन दाखवतो, असा आहे, फोटो आहे, असा आहे. मग त्यामुळे चुकीची ट्रीटमेंट पण व्हायला वाव मिळू शकतो. डॉक्टर उपचार काय करतात म्हणजे तुमच्या एक म्हणजे नजरेत आलं असेल, आता समजा एखाद्याला विषारी साप चावला तर डॉक्टर म्हणजे प्राथमिक काय उपचार म्हणजे हा, म्हणजे काय डॉक्टर आता जर injection हॉस्पिटलला वगैरे? हो, आता जर आपण माहिती घेतली असता याचा, जर विषारी साप चावला असेल तर त्याच्यावर जो उपचार असतो हा सुद्धा प्रतिविषच असतं. अच्छा. विषाला विषच मारतं हे एक आपण म्हण ऐकली असेल ना, तो डॉक्टरांच्या बाबतीत म्हणजे ह्या इलाजाच्या बाबतीत अगदी योग्य आहे. अँटी स्नेक विनियम, ASV म्हणतो आपण त्याला, अँटी स्नेक विनियम म्हणून इंजेक्शन असतं, ते आपल्याला सलाईनच्या द्वारे आपल्या शरीरात दिलं जातं, सलाईन मार्फत ते सोडतात. आणि त्याचं काम असं होतं की आपल्या शरीरात जे विष गेलेलं आहे त्या विषाने त्या विषाला संपवलं जातं, मारलं जातं, कमी करताना ते लघवी वाटे आपले लघवी सुरळीत होण्याचं काम ते ASV करतात. अच्छा अच्छा. हा, लघवी वाटे लघवी वाटे बाहेर पडलं जातं, त्यामुळे आपल्या किडनीवर जो परिणाम होणार असतो, किडनीला सूज येणार असते, किडनी ब्लॉक होणार असते, ह्या गोष्टी सगळ्या टळतात. म्हणजे एका वेळेस 2 गोष्टीचं म्हणजे काम ASV करते. अच्छा. इंगळे साहेब, घोणस किंवा मण्यार किंवा धामण तर खूप म्हणजे अलीकडं म्हणजे नागरी वस्तीमध्ये म्हणा बरं आहे. किंवा शेत वस्तीमध्ये त्याचं काय विशेष आहे? लोकवस्तीमध्ये आढळणारा म्हणजे धामण हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे. हा. धामणची लांबी कमी 9 ते 9.5 फूट पर्यंत वाढणारा हा नॉन पॉइझन बिनविषारी साप आहे. बिनविषारी आहे. हो, बिनविषारी आहे. पण काय लोकांचा अंधश्रद्धा इतकी आहे की धामण दिसले की शिपटी मारती आणि असं डूक धरती, बदलाय देती आणि बरंच सापाच्या अंगावर केस असतात आणि असं पुकल्यानंतर असं बरंच काय अंधश्रद्धेमुळेच आपला महाराष्ट्र मागे आहे. तर मी वन्य प्राण्याला अंधश्रद्धेमध्ये घेणं माझी इच्छा आहे. देवदेवतावर विश्वास तुमच्या अशी श्रद्धा तिकडे ठेवा, पण वन्य प्राण्यावरती ठेवणं माझी एकच अपेक्षा आहे. हा सरपडणारा प्राणी कुठलाही असू द्या. आता उदाहरण सांगतो धामण मला, दिसायला कसं असतं काय? धामण बिनविषारी आहे. बिनविषारी नाही, रंग वगैरे कसं? रंग कसा असं पिवळा असतो, गव्हाळा असतो आणि धामण शेतकऱ्याचा मित्र म्हणलं गेलं. आणि धामणचं वैशिष्ट्य काय, धामण जातीचा साप, धामण जातीचा साप आठवड्यातनं 3 ते 4 उंदीर खातो. अच्छा. वर्षाचे आठवडे 52 होतात. त्या 52 आठवड्यामध्ये धामण 250-300 उंदीर खातो. बरोबर. मग हा शेतकऱ्याचा साप म्हणून ओळखला जातो. शेतकऱ्याचा मित्र. हा, म्हणून धामण हा शेतकऱ्याचा मित्र म्हणून समजा. आपल्या सोलापुरात आढळते. हा आहेत, आपल्या परिसरामध्ये भरपूर आहेत, भरपूर आहे. धामण भरपूर आहेत. धामण कसं चपळ असते आणि सरपडणारा हा प्राणी. अच्छा. कुठला आता बरेच लोकांचा गैरसमज काय की साप पळतो तोंडामध्ये चिपटी घेतो, रिंग सारखं पळतो, हे असे अंधश्रद्धेमुळे सापांची हत्या होती. तर माझं म्हणणं काय, साप दिसलं की त्यांना मारू नका, म्हणजे नागाला मारू नका आणि सापाला दूध पाजू नका. नागाला मारू नका, नाही ना, साप कुठला दूध पित नाही. साप पूर्ण मांसाहारी आहे आणि त्याचं खाद्य म्हणजे उंदीर, बेडूक, सरडा, पक्षी ही सापांचं खाद्य आहे.
पण काय आज नागपंचमी आहे. आज नागपंचमी लोकांच्या मनात बराच गैरसमज आहे की आजचा दिवस नाग दिसला की एक दिवस पूजा करायची, पुरणपोळ्या खायच्या आणि दुसऱ्याही त्या सापाला लाठी कुऱ्हाडीनं हत्या मारायचं. करायचं, त्याला मारायचं. तर हे काय कामात नाही. तुम्ही नागपंचमी करताना तर ते प्रतिमेची पूजा करा. अच्छा. पण तुम्ही आज समजा एका जिवंत नाग आला असेल आपल्या लोकवस्तीमध्ये, आता ग्रामीणमध्ये लोक काय करतात, ते टोपल्यामध्ये नाग घेऊन येतात. त्याचे दात काढलेले असते, दात पाडलेले असते, तोंड शिवलेले असते, त्याची पूर्ण जखम झालेली असते, त्याची अवस्था बेकार झालेली असते. तरी काय करतात गारुड लोक, नागपंचमीवर 8 दिवसावर आली म्हणजे त्याला बिना पाण्याचं, बिना खाद्याचं उपाशी ठेवतात. मग जेव्हा नागपंचमी येईल त्या दिवशी तो काय करतात, गारुडी आपल्या समोर उभा करतो नाग, आणि त्याला तो पाणी समजून मग साप दूध पितो. खरं तर साप अक्षरशः दूध पित नाही, आणि दूध पिल्यानंतर सापाच्या शरीरामध्ये गेल्यामुळं नाग एक 8 दिवसात 2 दिवसात मरू शकतो. त्याला दूध म्हणजे विष आहे. तर मला एकच जनतेला विनंती आहे माझी की सापांना दूध पाजू नका, सापाला दूध पाजू नका आणि सापाला मारू नका. एकच विनंती आहे. आता गारुडीचे म्हणजे खेळ सुद्धा बंद केले बंद ना केले. शासनाने? का बंदी केली. बंद केले? 1972 कलमानुसार साप बाळगवणे कायद्यानं गुन्हा आहे. गुन्हा आहे. हा, आणि सापाचा खेळ करणे हे देखील गुन्हा आहे. तर मी सरपंच दीपंगळे. मण्यार सापाविषयी काय माहिती आहे? मण्यार कसं असतं काय? मण्याला दिसला म्हणजे पूर्णपणे कळ असतं आणि पांढऱ्या पट्ट्या असतात किंवा डॉट डॉट असं असतं. हा एकदम सायलेंट किलर म्हणून त्याला ओळखलं जातं. का? कारण हा फक्त आणि रात्रीच्या वेळेसच नाही दिसतो शक्यतो. निशाचर आहे. दिवसा नाही तर फक्त आणि फक्त रात्रीच्या टायमालाच काय साप निघतो. आवाज वगैरे काय करते? नाही, आवाज वगैरे नाही. एकदम त्यासाठी म्हणजे सायलेंट किलर, एकदम शांत येतं. हांतरुणात कधी कधी हांतरुणात येऊन चावून जातं. हांतरुणात येऊन. तर ती शक्यतो आहे ना रात्रीच्या दरम्यानच बाहेर पडल्यामुळं लोकांना लवकर कळत नाही. आणि मेन म्हणजे त्याची विषदांत आहेत ना ती बारीक आहेत. जर चावला तर ती मच्छर किंवा मुंगी चावल्यासारखं असतं. म्हणजे ती कळूनही येत नाही लवकरात लवकर की साप चावलंय, आपल्याला काय झालंय. आणि रात्रीच्या टायमाला शक्यतो बाहेर पडतो. कुठले असं रेस्क्यू आहे का म्हणजे आठवडीतले आमच्या प्रेक्षकांसाठी, म्हणजे साप पकडायला गेला किंवा शेताची मोठी घटना किंवा खूप जोखमीचं ते रेस्क्यू होतं ते तुम्ही सांगा. आता आपल्या विजापूर रोड परिसरामध्ये प्रतापनगर म्हणून तांडा आहे. अच्छा, बरोबर. त्या तांड्याच्या जवळ म्हेत्रे वस्ती म्हणून एक वस्ती आहे, आणि तिथे फार एक 50-60 वर्षापूर्वीची जुनी विहीर आहे. आणि त्या विहिरीच्या परिसरामध्ये जे लोकवस्ती आहे, घर परिसर आहे. मग एक सिद्धाराम म्हेत्रे म्हणून तिथले एक रहिवासी आहेत. अच्छा. त्यांना एक साप दिसला त्या विहिरीच्या कडेने, ह्यांच्या घराकडे जाताना एक साप दिसला. तो त्यांच्या नजरेत असा दिसला की अजगरासारखा दिसला, खूप जाड होता. अच्छा. मग मला त्यावेळेस फोन आला की असं असं आमच्या घरापाशी एक साप आहे ना, अजगर आहे. हो, लय मोठा अजगर आहे त्याच्या शब्दात. म्हणलं अजगर नसेल, म्हटलं आपल्या सोलापुरात तर अजगर नाही, तो घोणस असेल, तुम्ही फक्त लांब राहून लक्ष ठेवा. त्याने फोन कट केला. परत 2 मिनिटात अजून एक फोन कॉल. हो, एक नाही 2 साप आहेत म्हणलं. 2 साप आहेत आणि अर्जंट या, लगेच या. अच्छा. मग मी, माझ्या समवेत रवी स्वामी आहेत, निखिल राठोड, असे सर्पमित्र टीम आम्ही त्या ठिकाणी गेलो. पण आम्ही जाईपर्यंत ते दिसेनाच झाल्यास. दोन्ही साप तिथे लपून बसले, दिसलेच नाहीत. मग त्यांना म्हटलं, त्यांनी म्हणले इथंच गेले, आम्ही काय जवळ गेलो ना बघा. मग आम्ही बघितलं. त्यांना पहिला आधी फोटो दाखवला, आमच्याकडे असणारा एक फोटो दाखवला. घोणस जातीचा जो साप आहे त्यांच्या वर्णनाप्रमाणे तो फोटो दाखवला. त्यांनी म्हटले हाच साप आहे, सेम असाच आहे. 2 आहेत, दोन्ही जोडी आहेत. बरं, ठीक आहे म्हटलं. मग आम्ही बघत असताना लक्षात आलं की एक साप तिथल्या विहिरीमध्ये पडलेला होता, आणि दुसरा बाहेरच होता. एकदम आमच्या हालचालीने सळसळ करत तोही पडला विहिरीमध्ये. दोन्ही साप विहिरीमध्ये पडले. विहीर अगदी जुनी, त्याच्यावर उतरण्यासाठी जागा नव्हती किंवा काहीच नाही, साधनच नाही. पण ते दोन्ही साप विहिरीमध्ये पडले. विहिरीत पाणी सुद्धा होतं, पाण्यात तरंगाले ते साप. पण आता जर उतरायचं कसं? उतरायचं कसं? त्याला पकडायचं झालं तर आम्हाला उतरावं लागेल, आणि जर नाही उतरलं तर ते दोन्ही साप मरून जाणार. दोन्ही म्हणजे अवस्थाच तशी होती. मग आम्ही त्यावेळेस एक विचार करून दोरीचं सहाय्याने वगैरे मोठी जाड रश्शी दोरी घेऊन मी स्वतः आतमध्ये उतरलं. यांनी रविचंद्र स्वामी यांनी दुसऱ्या दोरीने मला ते साप पकडण्याची स्टिक असते ते माझ्याकडे दिली. पण हे करत असताना, हे काम करताना आमचे दोन्ही स्टिक पाण्यात पडले. अरे बाप. खूप एवढं म्हणजे हाल झाले आमचे तिथे. मग आता त्याला बाहेर काढायचं साधनच आत पडलं. हो. मग शेवटी कसं बसं आता त्या ह्याला प्रसंगाला सावधान ठेवून आम्ही, प्रसंग राखत आम्ही कसेही करून दोन्ही साप व्यवस्थित पकडले. आणि तो एक म्हणजे आठवणीतला आम्हाला विषय सांगू शकतो. थरारक, एकदम चित्त थरारक. आणि ते साप पकडल्यानंतर सुद्धा बॅगेत पॅक करून वर येताना सुद्धा इतकी अपघात झाली आमची की ते तोल जायचा.
बरोबर. ते वजनदार साप होतं, पोता हातात, भिंत ढासळण्याची भीती किंवा हो. तुम्ही आत आणि पडण्याची ते दोरे हलायचे इकडून तिकडे हलायचे. ते सापाला बघायचं का स्वतःला बघायचं हे असं एक पूर्ण शरीरातलं म्हणजे पाणी कमी झाल्यासारखं एक वेळ अवस्था अशी झाली होती होती. की जेव्हा आम्ही जवळ येतो ते सापाला ते त्याकडे जायचं. हा. अरे बाबा. पाण्यामध्ये फिरणार, त्याला धोका वाटणार. आणि तिकडे जायला गेलं तिकडे यायचं. तिकडे. हे असं कारण का किती तास थरार चालवत आहे? जवळपास एक कमीत कमी 4 ते 5 4 ते 5 तास. दुपारी कॉलला आम्ही गेलेले, रात्र झाली, संध्याकाळ झाली, अंधार झाला. म्हणजे एवढा उशीर लागला त्याला पकडायला. म्हणजे चॅलेंजिंग होत आहे. चॅलेंजिंग. आणि आम्ही त्याला त्यांना सुखरूप पाणी पकडायचं आणि त्याला दिसायला सांगित सोडायचं. पण त्याला व्यवस्थित पकडला आम्ही. पण त्या पकडत असताना दोन्ही स्टिक आमचे येतात पाणी. असे काढलं बाहेर काढलं. सापाला पकडलं. कुठल्या जातीचे होते ते? घोणच त्याची अतिविषारी साप. परत हो, रसल वायपर. आणि ते दिसायला अजगरासारखे अजगरासारखा दिसतो. हो. आता सोलापुरात काही ठिकाणी म्हणजे असं आम्हाला फोनवर सांगतात, सरपंचाला फोन करतात आणि सांगतात, "हो, आमच्या इकडे अजगर आला या लवकर." पण तो अजगर नसतो, हा घोणच असतो. सोलापूरला आढळतं का अजगर? अजगरच आढळत नसतो. अजगर नाही. वास्तविक ठिकाण नाही आपल्या जास्त नाग म्हणा गुण खुर्चे ही विषय साप आहे, जास्त प्रमाणात असतात. आणि बाकीचे प्रिंटेड हा तस्कर साप आहे. तुमचे बोलतो मराठी तस्कर. नाही मध्यंतरी कुठली तरी एक बातमी आली होती, करजी का कुठल्या करजी, साईडला हा, हा. अजगर सारखा साप आलेला नाही, अजगरच आढळतो. हो, अजगरच. हो. पण आपल्या सोलापूर जिल्ह्यात म्हणजे एका काळी होता त्याच्या, पण इथे आपल्या इथल्या वातावरणात सध्याच्या घडीला अजगराचं वास्तव्य राहण्यासारखं वातावरण आहे. हो. जर परिसर तसा असेल किंवा आणि एक वेळ असा आहे की प्रवास ट्रॅव्हलिंग महत्वाचं आहे. आपलं सोलापूर जिल्हा शहरच असं आहे की आपल्या बाजूला 2 राज्य जोडलेले आहेत. कर्नाटक आहे, आंध्र हो, आहे. आंध्र आहे. 2 राज्य जोडलेले आहेत. मोठमोठ्या गाड्या प्रवास येत असतात. मग अशा प्रवासाच्या माध्यमातून एखादा दुर्मिळ साप सोलापुरात येऊ शकतो आणि ते आढळतं. आणि परभवरची महाराज जे मंदिर आहे त्या परिसरामध्ये जे हायवे रोड झाला होता, त्या हायवे रोडच्या वड्याच्या पाठीमागून एक अजगर आला होता. रात्रीचे 11:30 ते 12 वाजले. कुठल्या एरिया म्हणलं? रूपाभवानी. रूपाभवानीच्या आपल्या सॉरी परभकर महाराजच्या मंदिरच्या पाठीमागे हायवे रोड आहे. हायवे रोडच्या पाठीमागे आता डी मार्ट आहे, त्या मशनभूमी. तिथून एक अजगर कमी ते 10 ते 15 फूटचा अजगर रस्त्यामध्ये किती आला. वर्षापूर्वीची गोष्ट आहे? ही 20 वर्षाची गोष्ट आहे. हा. तर त्यावेळेस आहे ना, त्या अजगरच्या पाठीमागची बॅक साईडची आहे ना, ट्रकवाल्यानं त्याला उडवलं. हा. मग त्यानंतर जे पूर्ण मागचं ऍक्सिडेंट झाला होता त्याचा. मग बरेच लोक तिकडे ट्रॅफिक, तिकडे जाम, तिकडे ट्रॅफिक जाम. मग आम्हाला कॉल केले, असा एक साप लय मोठा भला मोठा साप आलाय. मी म्हणलं इथं अजगर भेटू शकत, नाव इकडे म्हणजे अजगरच आहे, तुम्ही या. तेव्हा मोबाईल पण नव्हता, 20-25 वर्षाची गोष्ट आहे. अजगर मग ठीक आहे म्हणजे इकडे पाहिलं तर मी ट्रक ब्रेक सगळं, इकडचं ट्रॅफिक तिकडचं ट्रॅफिक जाम. मधोमध मी गेलो तर तिथं अजगर होता. मग मागची शिफ्टी गेल्यामुळे तसं त्याला घेतला बाजूला, बाईट करतो तरी. मग माझे मित्र 5-6 जण आलो आम्ही. मग डॉक्टरना बोलवलं, डॉक्टरला आणले होते त्यावेळेस आपल्या वन विभागाचे. आणि अरविंद कांबळे म्हणून वन परिक्षेत्र अधिकारी होते, अरविंद कांबळे आणि शेख. ही त्यावेळेस गटा 25 होते. ते आले आणि त्याला रेस्क्यू करून पुन्हा त्याला कात्रज सर्प उद्यानामध्ये वाचला अजगरला. उपचार करून निसर्ग म्हणजे आपल्या कात्रज सर्प उद्यान या ठिकाणी त्याचा प्रथम उपचार करून काय ट्रीटमेंट केला, तो अजगर व्यवस्थित झाला. अशा आम्हाला तुमची एखादी थरारक घटना सांगा, कुठलं असं काय रेस्क्यू केलं काय? म्हणजे मला असा अनुभव आलाय. स्वतः मी एका घरामध्ये कॉल करायला गेलो होतो आणि ते गरीब होते आणि झोपडी होती. झोपडीच्या वरती असं पाहिलं मी इकडं तिकडं. ते म्हणले घरात साप आला इकडे. रात्रीचे 11:30-12 वाजले ते. आणि कोबरा पाहिला तर कोबरा होता. मग कोबरा पाहिला आणि ती घरात त्यांच्या कुत्रं होतं. कुत्रं असल्यामुळे ते कुत्रे पिल्ले दिलेले होते. आणि तो कोबरा आहे ना, म्हणजे नाग, तो पिल्ले खाण्यासाठी तो आला. कुत्र्याला पिल्ले देखील खातो बरं का. अच्छा. तो पिल्ले खाण्यासाठी एका म्हणजे कुत्री काय गेली, त्या नागाची कुत्र्याची चालू झाली फायटिंग. कोबरा असा फडी काढत होता आणि कुत्र भोकत होता. दोघांच्या असं नागाने कुत्रीला बाईट केला, चावला. कुत्री 2 मिनिटात मेली. 2 मिनिटात मेले. आणि पिल्ले तसेच होते. आणि मग कोबरा पाहिलं तर मी बघतो इकडे तिकडे, तर ते अडचणीमुळे कुठं लपून बसला काय कळलं नाही. रात्रीची वेळ, घरात दिवा नाही, लाईट नाही. मग बॅटरी वगैरे मागवली. मग आम्ही रात्रीचे टायर पेटवले. 10-15 वर्षी गोष्ट आहे. आणि टायर पेटून मग उजेड केला. आणि साप म्हणले, लोक बरेच घाबरायचे त्यावेळेस. साप म्हणले ती म्हणजे लय इतकी भीती त्या काळामध्ये, भयंकर भीती होती. साप म्हणले की नाव पण घेत नव्हते, इतके घाबरायचे लोक. त्यांना मी सांगितलं, तो म्हणजे विषारी काय असे ना, घाबरू नका, तो स्वतःहून तुम्हाला कधी चावणार नाही. तो भक्ष्य शोधण्यासाठी तो आलेला आहे. भक्ष्य म्हणजे तरी काय असेल, तो भक्ष्य खाण्यासाठी आलेला आहे. मग तो कोबरा माझ्या वरतीच बसलेला, त्या झुपडीच्या वरती. पण मला चावला नाही. का तर माझं कसं
मी खालीच बघतो साप कुठं आहे कुठं आहे, तर मी बघतो साप मला दिसला. एक बाई म्हणलो का वरती त्या डोक्यावर, डोक्यावरचा हा डोक्यावरती म्हणजे त्या झोपडीच बसलेला. हा पण असा अडवता तो घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता ती. हा. त्याला असं मनुष्य दिसलं की पहिल्यांदा बाहेर पळण्यासाठी प्रयत्न करत असतो. मग त्यावेळेस मी बघतो पाहिलं तर मी अरे म्हणलो हा विषारी कोबरा आहे. मग त्या कोबरा घेतला स्टिक बिग नेट मग घेतला, टायर बिर बाहेर लावलेले होते, उजेडा घेतला, त्याला पॅक केला आणि निसर्गाचा अंदाज सोडला. मग आता कुत्रीचे पिल्ले काय करायचं हा. ती काळजी लागली मला. कुत्री तर मेले. मग त्या डॉक्टर लांडगेला फोन केला, मग ते आले आणि मग रात्री आणि त्या कुत्रीच्या पिल्लांना घेऊन गेले. म्हणजे अशी किस्सा माझ्या जीवनात आलाय. रात्री अपरात्री कधी बी जावं लागतं कधी पण म्हणजे कधी बी फोन येते साप म्हणले नाही त्याला काय टाइम नाही. हा. आणि कधी कधी फोन आले तुम्हाला कधी पण. टायमिंग काय म्हणजे एकला आले, अडीचला आले, 3 आले रात्री. पाटे. आणि सापांचं वास्तविक ठिकाण कसं आहे, दिवसभर वातावरण गजबजलं गरम असतं. असतं आणि शांत वातावरण झाले, मनुष्य झोपले असतील, हा. शांत वातावरण साप हळू बाहेर येतात. दिवसा आराम, रात्री शिकार चालू, असं सापांचं काम आहे. कधी कधी तुम्हाला फोन कधी कधी आम्हाला आता 24 तासामध्ये साप निघाला तर 24 तास आम्ही काम करतो. आम्हाला असा अनुभव आहे. प्रत्येक झोपेतनं उठण्यासाठी सुद्धा कॉल येतात आणि झोपू न देण्यासाठी सुद्धा कॉल येतात. कुठे कुठे जाता तुम्ही, कुठं सिटीच्या बाहेर सुद्धा गेले आता सिटीच्या बाहेर म्हणजे आता तालुक्यात सुद्धा आम्ही केलेले आहेत. पण तसे कॉल असेल तर आता विहिरीतले कॉल जे आहेत, कंपल्सरी विहिरीतले जर कॉल असेल तर ते आम्हाला येतात. आता अनेक सर्पमित्र कार्यरत आहेत, परंतु ते विहिरीत जाऊन कॉल करू शकत नाही, तर ते स्वतः आम्हाला कॉल देतात. आता जर दीपक सरांना एखादा जर कॉल आला आणि असं जर बाहेरचा जरी असला, विजापूर नाक्याला आला किंवा जर बाहेरचा जरी कुठला तर आला पण विहिरीत पडलेला साप आहे काढायचा आहे, मग कधी कधी मग आम्हाला ते दिलं जातं. असंच आम्ही काय विहिरीत काय साहित्य पाहिजे सर्पमित्राकडं? स्टिक पाहिजे, टॉंग पाहिजे, हा. पिशवी लागल, शूज लागल पहिल्या, आणि सेफ्टी गेट म्हणून ती हँड ग्लोव्ह लागल. रबरी. हा जाड असलेली. कारण कधी कधी बारकी पिल्ले वगैरे असतात, ते स्टिकने उचलता येत नाही. मग ती एक प्रकारे ती हँड ग्लोव्ह उचलून आपण व्यवस्थित पडू शकतो. म्हणून ती कंपल्सरी ती एक असणं गरजेचं आहे. सर्पमित्रांनी काय म्हणजे काय धोका असतो साप पकडताना? काय म्हणजे धोका काय असतो? धोका हा म्हणजे एवढं जीव धोक्यात घालून तुम्ही फोन म्हणजे कसं आल्यानंतर आहे, आम्हाला ना या निसर्गाच्या सानिध्यासाठी आम्ही काम करतोय. वन्यजीवनासाठी आम्ही धडपडणारे माणसं आहे. आम्हाला शासनाकडून अनुदान मानधन नाही किंवा घरचे काय नाही, पण स्वतःला आमचं मन एक राहू शकत नाही की आम्ही प्राणीमित्र सर्पमित्र म्हणून तिथं पोहोचणं, सापाला वाचवणे, त्याला साप पकडायला निसर्गाचा सोडणं, हीच आम्हाला एक आनंद आहे. घरचे काय विरोध करत नाही? घरचे विरोध करतात, गेलं तर सांभाळून करा, स्टिक घ्या, नेट घ्या आणि पायामध्ये सूज घाला, जरा काळजी घ्या स्वतःची. घरच्यांना भीती असते. घरच्यांना भीती असते, पण घरच्यांना माहित आहे की माझ्या आता मिस्टर आता बिंदस आहेत, ते कधी पण कॉल करतात, कधी पण येतात. ती माझी मिसेस झोपून टाकते. कधी चावला का साप तुम्हाला? बरेच वेळेस साप चावले, साप पण नाव म्हणजे बिनविषारी साप चावले, म्हणजे इथं हाताला चावले, पायाला चावले, बिनविषारी साप चावले. काय तर ठिकाणी मी कॉल करायला गेलो ट्रिंकेट सापाचा, एका घरात ट्रिंकेट पकडला मी आणि साप घेऊन येतो, तर मला नाकाला साप चावला. अरे बाबा. ट्रिंकेट चावला, तिला नाकात रक्त आला. मी घाबरलो. मला माझा बिनविचार मी काय घाबरत नाही, पण माझ्या बाजूची लोक होते ती घाबरून एक बाय भीषित पडली. अरे बाबा. ती बघणारच बाय घरातली. मग त्या ती म्हणलं काय झालं, ती म्हणलं ती एक म्हणली ती तिला ह्यांना चाप चावलं तर ती का घाबरून पडली. ते म्हणजे एवढी मनात भीती बसली, मला चाप चावलं तर ती बाई घाबरून पडली. मग तिला पहिलं मी हॉस्पिटलला घेऊन जा म्हणलं, तिला बीपी शुगर काय असेल ना तर पहिले तिला हॉस्पिटलमध्ये न्या, आणि मग तुम्हाला मला काय होणार नाही म्हणलं, ही नॉन पॉइझन आहे, मला 15 वेळेस साप चावलं तर काय होणार नाही, काय घाबरत काही कारण नाही. एक टीटीची इंजेक्शन घेतल्या. तुम्हाला चावला कधी साप काय? बिनविषारी साप चावतोच. आता काही ठराविक साप असे आहेत, पाण्यातला आपण पानदेवड म्हणतो, हा कंटिन्यू चावण्यासाठी प्रसिद्ध आहे. दुसरा कवड्या जातीचा साप आहे, बिनविषारीचा आहे, तो सुद्धा कंटिन्यू चावतो. पानदेवड आणि कवड्याचं जर आपण बघायला गेलो, दोन्ही बिनविषारी पण चावायला ऐकत नाहीत. एकदा चावून गप्प बसत नाही. जर चुकून एकदा चावला, कसा बसा सोडला आपण, लगेच दुसऱ्यांदा चावला, लगेच तिसऱ्यांदा चावला. कंटिन्यू चावण्यासाठी प्रसिद्ध असे साप चावलेले आहेत. बिनविषारी चावलेले. विषारी बिनविषारी बघूनच म्हणजे साप तसं. हो, आता जर एखादा कॉल आम्हाला आला, आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो, साप दिसो किंवा न दिसो, पण आम्ही आता सांगणार आहे, तर तुम्ही जर आम्हाला इथं बोलवला आणि इथं साप निघाला म्हटलं, तुम्ही सांगताय की असा असा पिवळा होता, लाल होता, आम्ही तुमच्याकडे लक्षच ठेवत नाही तुमच्या शब्दाकडे. आमच्या मनात एकच असते की तिथं अतिविषारी साप आहे, ह्या हिशोबाने आम्ही पाहणी करतो. तिथं जरी बिनविषारी असलं तर आम्ही एक मनात जन्मदाचा डबल आहे. आणि तुमच्या हातावर म्हणजे सापाचं टॅटू आहे का? नाही, एक सैनिक आहे. तुम्हाला काय कधी काय बिनविषारी चावले, विषारी नाही तर बिनविषारी चावले बिनविषारी साप भरपूर.
हे काय म्हणजे असं आता बिनविषारी साप चालू तरी असं महिन्याला 2 महिन्याला काही इंजेक्शन वगैरे घेताय का सर? ना टीटी इंजेक्शन घ्यावंच लागेल. TT इंजेक्शन घ्यावं इंजेक्शन कसं आहे ज्या वेळेस भक्ष्य गेला लागतो म्हणजे उंदीर पकडला असतो किंवा बेडकर पकडला असतो म्हणजे दात जी असते ती दात आमच्या शरीरामध्ये टोचले जातात. बॅक्टेरिया दातच बारीक असतात त्यामुळे आम्ही जर बाईक चालला असेल तरी दात काढून टाकतो त्या रक्षण किंवा काय होईल, त्यात आम्ही ट्रीटमेंट घेतो. म्हणजे आम्ही जर पण हॉस्पिटलला पण जात नाही जर विषारी साप चालला तर प्रथम उपचार प्रतिमान्य हॉस्पिटलला पोहोचले डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आम्ही जातो. मध्यंतरी एक सोशल मीडियावर व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे बघा. काहीतरी एक व्यक्ती म्हणजे बहुतेक तो बिहार बरोबर आहे. पाटणा म्हणजे एक सर्पमित्रच आहे, दारूच्या नशेत आहे. तो एक नाग दिसतो गेला ते नाग धरताना एकदम असं निष्काळजीपणा केलेला आहे, त्याचा मृत्यू झालेला आहे. आणि दुसरा एक म्हणजे खूप म्हणजे जुना सर्पमित्र होता, तो गळ्यात नाग काळा नाग आणि आधी गाडीवर बसून बरोबर आहे. काय म्हणजे काय झालं? या पोरांना कसं संतबाजी व्हिडिओ मीडिया जी चालू झालेला आहे सध्या आता सोशल हे मीडिया सगळं सोशल मीडियावर चालू आहे की माझं का तर जरा नावच वेगळं झालं पाहिजे. पण मला काय म्हणत आहे या अशा सर्पमित्रामुळे आहे ना चांगल्या सर्पमित्राचं नाव खराब होते. तर माझं एकच म्हणणं आहे या सर्पमित्रा लोकांना आहे ना सरकारला एक विनंती आहे की तुम्ही आता 10 लाखाचा विमा जे उतरलेला आहे तर तुम्ही ज्या सर्पमित्राला तुम्ही आयडी देणार आहे आणि 10 लाखाचा विमा उतरणार आहे तर तुम्ही आहे ना त्यांचे प्रशिक्षण घ्या आणि त्यांचे व्यवस्थित त्यांचे शिक्षण आहे का बघा, तो खरंच हुशार आहे का ना, तो जाणकार अभ्यास आहे का नाही, तो खरंच सर्पमित्र आहे का नाही, त्याला सापांची जाती ओळख आहे का नाही, ही पहिल्यांदा सरकारने त्याचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. त्याचे पण तो जो व्यक्ती गळ्यात नाग असला तो चुकीचा होता. हा लय चुकीचं आहे. म्हणजे कसं तर साप पकडणं हे आहे ना ठीक आणि नेटचा वापर करायचा हे गळ्यात घालणं किंवा त्या संटबाजी करणं त्यात कोबऱ्याला किंवा सापाला आपण ती छेडत बसत हे आपल्याला टाइम नाही आपल्याला. साप पकडायचा ना निसर्गात सोडायचं हे एक माझं म्हणणं आहे. बरं पकडलेले साप सोडताय कुठे तुम्ही? म्हणजे काय बऱ्याच लोकांना माहिती नसतं साप कसं एका आहे? गल्लीत आला तर त्याला आपण तुम्ही नेट मध्ये किंवा कापडी त्या पाईप मध्ये पिशवीमध्ये घालता, सोडता कुठे नेमकं? हा आता कसं आहे आता सोडण्यासाठी आता जेवढं साप पकडणं महत्वाचं आहे तेवढंच सोडणं सुद्धा महत्वाचं आहे. ज्या ठिकाणी आम्ही साप सोडतो अशा ठिकाणी सोडतो की त्या सापाला परत कोणती इजा नाही झाली पाहिजे, तो परत दुसऱ्याच्या घरी गेला नाही पाहिजे, लोकांना सुद्धा त्या सापाचा त्रास होऊ नये आणि सापाला सुद्धा परत लोकांचा त्रास होऊ नये असं त्याच्या सुरक्षित जो अधिवास आहे असे काय म्हणजे फिक्स ठिकाण आहेत का शहरात? फिक्स ठिकाण असे म्हणजे साप जिथं आहे वास्तव्य. आता समजा हा परिसर या परिसरात जर साप आढळला तर ह्या परिसरात त्याची कुठेतरी सुरक्षित जागा आहे ना. अच्छा, हा, हा. म्हणजे जिथे माणसाची हालचाल हा रहदारी नाही किंवा एखादा नाला असेल एखादं पडीक रान असेल जंगल टाईप असेल त्या ठिकाणी आम्ही सोडतो आणि त्या सापाच्या जवळ सोलापूर शहर एक सापांचं वन्य प्राण्यांचं राज्य होतं एका काळी. जसं जसं लोकवस्ती वाढत गेली जसं घरं बांधत गेले मग साप जाणार कुठं. मानवी वस्ती आता सर्व बाजूने ह्या बाजूनं विजापूरला नाक्याला आलं तर ह्या बाजूला ह्या इकडल्या बाजूला सर्व चारही बाजूनं जंगल आणि शेती परिसरामध्ये जर साप असतील मग ती साप पकडलेले कुठं सोडणार आम्ही सांगा. तर माझं एकच म्हणणं आहे की वन विभागाने सर्प उद्यानची बंदी जर आणलेली आहे त्यांनी की सर्प तुम्ही सोडू नका. मग आता काय लोक म्हणते तुम्ही साप पकडून इंगळे आता साप कुठे सोडणार मी म्हटलं पाठीमागे मग ती साप परत माझ्या घरी येणार नाही का या एक पहिला प्रश्न असतो. मग आम्ही काय म्हणतो जिथं लोक वस्ती नाही जिथं मनुष्य नाही जिथं अशा ठिकाणी आम्ही सापाला सुरक्षित सोडतो. भीमचंद लोक जसं म्हणले तसं आम्ही साप सोडतो आणि सापाला जीवदान देतो. सर्प वाचवा निसर्ग वाचवा एक गाव एक सर्पमित्र. प्रत्येक वन्यजीव हा निसर्गाचा अंकुर आहे त्याला जगवणं सर्व मानवाचं काम आहे. आणि आज नागपंचमी निमित्त सर्वांना एकच विनंती की तुम्ही साप वाचवा. सापापासून माणसाला विषापासून सापाच्या विषापासून जे माणसाला कॅन्सर सारखे जे आजार आहे जे भयंकर त्या विषयाचा उपयोग औषधामध्ये उपयोग केला जातो. त्यासाठी साप हा आपल्या मुलं आहेत का तुम्हाला? नाही लग्न नाही आणखी. तुम्हाला किती मुलं आहेत? मला 3 मुले आहेत. मग तुम्ही एखादा साप पकडायला जाताना काय म्हणजे मुलं वगैरे मला म्हणते ना पप्पा तुम्ही एवढी धाडस कसे काय करता आपल्या घरात कुणी असं नाही केलंय तुम्ही काय मग लोकांना मंत्र मारता म्हणजे असं काय असतं ना म्हणलं मंत्र तंत्र काय नसतं बाळा म्हणलं सर्प हे अभ्यास काय कशाला जीव धोक्यात जीव कशा घालता? तुम्हाला का सरकार का देतंय का कोण तुम्हाला महापौर देतंय का सोलापूरचे कोण नगरसेवक तुम्हाला कधी विचारला का 1-2-3 वेळा तुम्हाला साप चावला कधी कोण तुम्हाला घरी विचारते का? फक्त साप दिसलंय की नगरसेवकाला आमची आठवण येते साप त्यांच्या घरात आला की आमदारची आठवण येते. म्हणजे ह्या लोकांना कसं आहे साप जेव्हा दिसल तेव्हाच फक्त सर्पमित्राची आठवण येते. बरोबर. पण माझं एक म्हणणं आहे की त्यांनी पण आवाज उठवला पाहिजे की बाबा या सर्पमित्रांना
अनुदान दिलं पाहिजे त्यांची परिस्थिती काय आहे ती लोक विमा काय करतात कवच त्याला म्हणा, पेन्शन विमा म्हणा, किंवा पेन्शन म्हणावं काहीतरी. आणि सरकारकडून त्यांना अनुदान मानधन मिळायला पाहिजे निदान आम्हाला तर नको पण त्यांच्या आम्ही जी सरपंच आहे आम्हाला तर भेटलं पाहिजे ना म्हणजे आमची फॅमिली तर सुरक्षित राहील आम्ही जी करतो ही वन्यजीव प्रेमीसाठी करतो माझं एकच म्हणणं आहे नाही पण तुम्ही महत्वाचा मुद्दा उपस्थित केला पण आपलं घर चालतंय कसं म्हणजे तुम्ही एखादा साप पकडायला जाता तुम्ही तर काय त्यांच्याकडनं पैसे नाही. घेत नसाल पण स्वकुशीने कोणी देत असेल तर नाही नाही पेट्रोलचा खर्च वगैरे म्हणून तुम्ही कदाचित क्वचित घेत असाल पण जबरदस्ती नाही करत. त्याच्या व्यतिरिक्त घर कसं चालतं तुमचं? घर माझा कसं आहे आता मी एक कलाकार आहे आता माझ्या जर घराचा विचार केला तर मी गाणे लिहितो गातो अच्छा हा बाबासाहेबांचे गाणे गौतम बुद्धांचे गाणे शिवाजी महाराजांचे महापुरुषांचे गाणे मी लिहितो रचना करूनच होतं हो काय? माझे गाणे आनंद शिंदे मिलिंद शिंदे हे मोठे मोठे गायक गातात मी माझं उदाहरण आता तुम्ही कलेवर काय करता मी ड्रायव्हिंग करते ड्रायव्हिंग म्हणजे काय नाही फोर जाऊ बदली ड्रायव्हर म्हणून हो म्हणजे हे फक्त एक छंद म्हणून हा हे आवडच त्याच्यावर पूर्ण आपलं घर नाही नाही कारण ह्याच्या पूर्ण डिपेंडन्स राहता येणार नाही ना ह्याच्यावर कारण कोण दिलं न दिलं पण पुढचं बी आपल्याला बघावं लागणार आहे कारण घर चालवायचं आता घरात कसं आहे आई आणि मी आणि भाऊ तिघच मग ह्या मग घर बघावं लागणार बाकीच्या गोष्टी बी करावं लागणार आणि त्या करत करत बाकीच्या गोष्टी मित्र बी बघावं लागतात साधारण मित्रही बघावं लागतात मित्र सगळ्या गोष्टी करायला लागतात सर्पमित्र म्हणून जेव्हा आम्ही काम करतो प्रत्येक सर्पमित्र आम्हाला कोणत्या गोष्टीची अपेक्षा तर नसते आवड म्हणून आम्ही करतो पण हे करत असताना एक समाधानकारक जे आम्हाला वाटतं ते दोन जीवाचं रक्षण करण्याची संधी मिळते एका वेळेस एखादा साप सुद्धा आम्ही वाचवतो आणि त्या सापापासून एखादा दुसरा जीव जर धोक्यात असेल तोही वाचवतो पण हे जे संधी आहे आम्हाला हे आम्ही कार्य आम्ही सर्पमित्र करतो हा कुठल्या पुरस्कारापेक्षा पण कमी वाटत नाही ज्या ठिकाणी आम्ही साप पकडतो तिथले जे आभार व्यक्त करतात धन्यवाद देतात हे आम्हाला आवडतं म्हणजे असे की आपण त्यांच्या मदतीला जाऊ शकतो तर आम्ही हे करतो मग इथं मग बाकीच्या गोष्टी इथं येत नाहीत साप जे आहे ना आता काही काही सापाच्या जाती डायरेक्ट पिल्लांना जन्म हो, देतात बरोबर. काही अंडी देतात हा बरं आहे. काय म्हणजे थोडक्यात म्हणजे कसं आहे आता रसल स्वायपर हा विषारी घोणस त्याला फरून म्हणतात तो डायरेक्ट पिल्ले देते पिल्लं किती हा. असतं अंदाज तर पिल्ले 50-60-70 पर्यंत येते किती 50-60-70 पर्यंत 50? हा नोंद झाले 160 ची नोंद हा, आहे. 160. 160 पिल्ले एका वेळेस दिले ते कुठं म्हणजे पण परिसर- जास्त परिसर म्हणजे असं आउटसाईड म्हणजे जिथं फडकेवाडे वगैरे जिथं विटा दगड किंवा काटड झुडूप असतात अशा ठिकाणी हा बोनस पिल्लांना जन्म बोनस देतात. आणि पिल्ला नागाचे वगैरे नाग असते तो अंडे देतो अंडे हा. देतात किती अंडे असतात अंडे त्याचे 10-12 अंडे असतात हा. आणि प्रत्येक सापाचे त्या सापांचं मिलन चालते बरं का नाग म्हणजे नाग धामण म्हणजे धामण ट्रिंकेट म्हणजे ट्रिंकेट कवड्या म्हणजे कवड्या आणि कोबरा म्हणजे कोबरा त्या सापांचं मिलन चालतंय इतर सापांचं मिलन चालतं आता किंग कोबरा जो आहे तो आपला भारतातला सर्वात एक नंबर विषारी साप आहे आणि त्याची सापाची लांबी 18 फूट पर्यंत वाढणारा हा किंग कोबरा सोलापुरात आढळलं होतं ना नाही 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 आढळला म्हणजे ते एका त्याला पुजाऱ्याने हा, काहीतरी पुजाऱ्याने आपण देगाव ह्या परिसरामध्ये एका भरत छडा यांनी तम्मा हा, त्यांनी मी पण होतो तम्मा महाराज म्हणून होते तम्मा महाराजने एका मठामध्ये त्या कोबऱ्याला आणून ठेवलं होतं तो कुठून आणलं होतं ते ते बाहेरून कुठून तरी आणलं होतं त्याला बॉक्स मध्ये करून जादू त्यांनी- टोण्यासाठी? हा आणि तो देगाव या परिसरामध्ये आणून ठेवला होता तो दर्शन घेण्यासाठी लोकांची लाईन लावून पैसे कमवण्यासाठी ते कोबरा आणला होता मग तो आम्ही ते कोबरा त्याला रिस्क म्हणजे बाहेर करण्यासाठी आम्ही बरंच प्लॅन केला तो विषय बराच गाजलेला लोक होता. विरोध करताय नाही तुम्ही आतमध्ये यायचं नाही तुम्हाला एंट्री देत नाही तुम्हाला कुणाला आणायचं असला आणा मी म्हणलं ही कोबरा आहे ना याचा आपला निसर्ग सोलापुरात कधी रेस्क्यू झालं का कोबऱ्याचं नाही ना अजिबात ना कोबरा इथे कुठं भेटला आढळतं ते ते जास्त कर्नाटक या मोठ्या जंगलामध्ये मोठ्या अशा खंडाच्या मोठ्या मोठे जंगल असतात तिथे भेटतात आणि ती आपल्या भारतामधला एकमेव किंग कोबरा लांबीला 18 फूट पर्यंत वाढणारा विषारी कोबरा आहे आणि तो किंग कोबरा आणि तो त्याचं खाद्य म्हणजे धामण धामण. बिनविषारी धामण खाऊन तो गुजराण करतो तर सापांच्या बाबतीत जर पाहिलं ना आपण सापाचं रक्त हे थंड म्हटलं जातं थंड रक्ताचा प्राणी म्हणजे साप त्याला जास्त उष्णता सुद्धा सहन होत नाही आणि अति थंडीही सहन होत नाही तो फक्त आपल्याला कम्फर्टेबल त्याला जसं वातावरण वाटेल ते वातावरण शोधत असतं त्याला ऊब मिळावी किंवा थंडी पाहिजे तीच जागा फक्त शोधून साप राहत असतो आता जसे किंग कोबरा आहेत आपलं पायथन आहे अजगर आहे यांना अतिशय थंड जागा लागते आपलं सोलापूरचं एक वातावरण असं की उष्ण वातावरण आहे सोलापूरचं महाराष्ट्रामध्ये आपण 2-3 नंबरला आपला सोलापूर असतो उच्चांकामध्ये उष्णतेच्या भागात त्यामुळे मग असे काही मोजके साप आहेत पावसाळ्यात ते मोठ्या प्रमाणात साप निघण्याचं एक काल असतं म्हणजे कुठला पावसाळ्यात भरपूर साप आता ह्या वेळेस ना सोलापूरमध्ये भरपूर पाऊस झालेला आहे मग पाऊस असा झाला पाऊस परमनंटवरती पाऊस झालेला आहे आणि प्रत्येक म्हणजे ग्रामीण मध्ये शेतकऱ्यांसाठी एक हे आहे
की प्रत्येक साप म्हणजे जी बिळामध्ये लपून दगडाखाली किंवा दोंड्याखाली लपून बसलेले साप असतात, जेव्हा पाणी बिळामध्ये जाईल तेव्हा मग ती साप बाहेर येतात. मग ते साप कोरडी जागा पसंत करतात किंवा एकदम साप जोपर्यंत आपण विरोध करत तोपर्यंत सावत नाही ना साप? नाही ना, तो साप कुठलाही स्वतःहून चावत नाही तुम्हाला. हा. त्याच्या अंगावर पाय पडला तुम्ही त्याला छेडलं तर ते साप चावतात. पण साप शेतकऱ्याला एकच विनंती आहे, शेतकरी बांधव काय करतात की बिना सूज बूटचं घालून ते आपलं काम करत राहतात. मग कडब्याखाली किंवा गवताखाली साप आहे ना लपून बसले असते, त्याच्यावर तुम्ही काम करत करत मग त्याच्या अंगावर पाय पडले की मग तो बाईट करतो म्हणजे चावतो. मग चावलं की त्यांना काय माहित नव्हतं साप चावला म्हणजे मग मांत्रिकडे जावा तांत्रिकडे जावा. तर न ती करता माझं एकच म्हणणं आहे, तर शेतकऱ्यांना जर साप चावला असाल तर डायरेक्ट तुम्ही प्रथम उपचार म्हणजे आवळपट्टी बांधून हॉस्पिटल जाणे गरजेचं आहे. डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे. विनाकारण तुम्ही मांत्रिककडे वेळ घालू नका. साप चावला विषारी किंवा बिनविषारी तुम्हाला ओळखता येत नसेल तर डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जावा. जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रथम उपचार करून साप जर डॉक्टर समजा आपल्या परिसरामध्ये साप दिसला तर काय करायला पाहिजे नागरिकांनी? पहिला प्रश्न. जर आपल्या घर परिसरात आजूबाजूला जर साप दिसला तर सर्वप्रथम नागरिकांनी त्या सापापासून दूर राहण्याचा प्रयत्न करायचा सुरुवात पहिलं. आणि जवळच्या सर्पमित्राचा नंबर आता प्रत्येकाकडे आहे. आता सगळ्याकडे जर स्मार्टफोन असतील, स्मार्ट मोबाईल असेल तर गुगलवर सुद्धा आपण शोधू शकतो. फक्त सोलापूरच नाही, आपण सोलापूरच्या बाहेर जरी कुठे गेलो तिथं साप दिसला तर तिथल्या लोकेशन टाकून आपण सर्पमित्र सर्च करू शकतो. तसंच नसेल तर आता सगळ्या वृत्तपत्रामध्ये सर्पमित्रांचे नंबर आहेत. कुठून एखादा सर्पमित्राचा नंबर मिळतो. लांब थांबून फक्त त्या सापापासून लांब राहून सर्पमित्राची कल्पना देणं गरजेचं आहे. ठीक आहे. आजच्या या नागपंचमीच्या दिवशी आपल्या लोकप्रधान न्यूज चॅनलच्या या स्टुडिओमध्ये सोलापूर शहरातील सर्पमित्र इंगळे सर आहेत, भीमसेन सर आहेत, स्वामी सर आहेत. यांच्याशी आपण बऱ्याचशा विषयांवर गप्पा या ठिकाणी केलेल्या आहे. सापांचे प्रकार असतील, सापांचा अधिवास असतील किंवा साप दिसल्यानंतर सर्पमित्रांना कशा पद्धतीनं फोन करायला पाहिजे किंवा एकंदरीत सर्पमित्रांची जी लाईफ आहे, त्यांचं जे जीवन आहे, त्यांचं रुटीन कसं चालतं किंवा ते घरातले त्यांच्या काय प्रतिक्रिया असतात, म्हणजे एक निस्वार्थ भावनेने एक छंद म्हणून आणि एक नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी आणि त्या मुक्या प्राण्यांचा जीव वाचवण्यासाठी एक छंद म्हणून हे सर्पमित्र आपला जीव धोक्यात घालून नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असतात. मात्र या सर्पमित्रांना शासनाची कुठलीही अद्यापर्यंत सुविधा नाहीये. नुकताच शासनानं त्यांना 10 लाख रुपयांचा विमा द्यायचं या ठिकाणी घोषित केलेला, मात्र ती घोषणा फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षपणे राज्यातील या सर्पमित्रांच्या साठी लवकरात लवकर अंमलात आणावी अशी एक अपेक्षा या सर्पमित्रांकडून झालेली आहे. आणि आजच्या नागपंचमी दिवशी हे सर्व तिघे सर्पमित्र आपल्या स्टुडिओमध्ये आले, त्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि आजचं हे चर्चासत्र आपण इथंच थांबूयात. नमस्कार.